नाही दोन नाही बोलत नाही कुणाला काय नाही गपची बसतो या तर ती तेव्हा पट्टी करून आणली या आजच तरी सुद्धा रक्त येत या काय करायचं लेकरं सुखी तर सगळं सुखी बघा बहिणींवर त्याला वाटायला लागली या तर मित्रांनो आज बघा की आणलंय आपल्या ओंकारसाठी ओंकारला नाही बरं तुम्हाला माहित आहे पहिलेच त्याला काय तर म्हणलं आणावं दवाखान्यात आज पट्टीला त्याला नेलं होतं आज भाऊजीला लावलं होतं जावं म्हणलं भाऊजींना घेऊन तुम्ही या जावं घेऊन शिना भाऊजी आज घरीच होतं म्हणून लावलं होतं भाऊजीसनी मग भाऊजीला म्हणलं होतं येताना आणा किलोभर चिकन म्हणलं त्याला खा वाटतंय तर करून घातली म्हणलं मग बघा ह्या गाई धुवून घेतलं ह्या हळद मीठ सगळं टाकलंय बरं का बहिणीनं माझ्या आता तुम्ही म्हणसाल काही तर काय धुतलंय का नाही तर तसं काय नाही धुवून हे घेतलंय स्वच्छ त्याला हळदी मिठात शिजवून नुसतं हळदी मिठात शिजवून म्हणला मम्मी मला पाणी पण प्यायली आणि वैसे 4 काकडं पण खायची लिकरू एवढं म्हणतंय म्हणल्यानंतर ना म्हणलं चला आणूया म्हणलं हो का आणलं या आता घेती टाकून शिना शिजवून शिना तेल वतलंय तसं तेल पण चांगलं तापलंय बघा आपलं पाल्याला एक गळ लागली या चुलीवरच ऐकत नाही केलेलं तर आज बेत इतकेच चालू आहे दाजी नाही घरी दाजीच्या अंगात घुर शिरलंय काय करता तर आली आणि दाजी लागल्या तर करायला कुठं त्या दाजीच्या नादी लागत बसता आता गेले तर सकाळी कामाला म्हणून शिना लेकरांना म्हणजे ओळकारलाच म्हणतो तुम्ही आज कामाला चाललोय नाण्याला घेऊन जातो का कसं तेवढंच बोललेलं ऐकलं मग म्हटलं भाऊजीलाच घालवावं कुठं आपण अजून वाढवत बसायचं आहे का नाही म्हणून शिना म्हटलं जावं भाऊजींना भाऊजीने पण आणलंय बघा किलोभर नुसतं म्या दिलत 400 रुपये दिलत भाऊजीला भाऊजीनं या आणून शिना ओंकारचा दवाखाना तेल तेवढ्यात ऍडजस्ट होत नसतं पदरच गेला असतील भाऊजीच्या पण मला अजून तर काय म्हणलं नाही तर एवढं गेले तेवढं गेले वहिनी त्याला जाबार म्हणावं लागते आहे का नाही सांगा शेवट आपलं ते आपलं असतं आपलंच आपल्याला उपयोगी पडतं दिवसा बरोबर करावं म्हणलं रातचा अंधारचं परत अजून दाढींच्या काढायचे त्या की दाहरा ह्यांना कुठं सोडायचं या माझ्या नावावर केले तेव्हा गया तुम्ही म्हणसाला अजून काय आपली मस्त पण झाली यायला लय वाढलंय व काय सांगून उपयोग नाही कुठलं काम करता कुठलं ठेवता म्हणल्यागत झालं जा वाटतंय लय 4-8 दिवस येईन वैतागून जीव गेलाय चांगला वांगाळ घास करून घालायला आपल्याला कोण नाही आपल्याच हाताने करायचं खायचं अजूनही नवरत करा आल्यावणी करतात काय करायचं सांगा वंकारचं बघा डॉक्टर म्हणले ते अजून उद्याच्याला पट्टी कराय बोलवले बघा कारण की ती जखम जरा जास्त असल्यामुळे डॉक्टर म्हणते तर रोजच्या रोज पट्टी केली तर जरा आपला म्हणजे फायद्यात पडत जखम जरा पुसून मलम पट्टी केल्यानंतर ती पट्टी करताना इतकं रडत होता वाटतं कारण की दुखतंय व हितनं जी हाय त्याला चांगला अंगठ्यापासून आपल्या हितनं जी हाय ती इथपर्यंत असं चिरलंय ह्याला सुटलंय बघा आता असं काय झाल्यावर म्हणते ती मास देऊन येते म्हणजे जखम ही झाली म्हणजे मास देऊन म्हणते ती म्हणून तेव्हा वंकारला आताच 2 अंडी दिली शिजवून शिना त्याचा टायमिंग जाता गोळ्याचा म्हणून 2 अंडी दिली त्याला आधी शिजवून अंडी गॅसवर घरात घातली ती शिजायला आणि आता ही टाकती बघा आपल्या चुलीत काय झालंय माहित आहे का की झालंय आपली चूल बारकी तांबाट झालं त्या चुलीपेक्षा मोठं म्हणलं काम झालं काय नाही बघा त्या पोराचीच काळजी आहे मला दुसरं काय नाही एकदा ना त्याची जखम मिळून आली का नाही मग काय टेन्शन नाही बा एकदा किती की बघूल्यात काढून शिना किती करायचं किती नाही अहो ही भगुली घासाय झालंय वायता येतंय व निघत नाही ती काळी भागात म्हणून ह्या भगुल्यात किती काढून शिना आणि ह्या भगुल्यात आता आमटी करती लागल तेवढी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी झालं बघा आता एक ठेवलंय भगुलच बसले तर वाघ आपलं बघा कसं निवांत काम लावून शिना आहे का 1 नाही 2 नाही बोलत नाही कुणाला काय नाही गपची बसतो या तर ती तेव्हा पट्टी करून आणली या आजच तरी सुद्धा रक्त येत या
करायचं? लेकरं सुखी तर सगळं सुखी बघा बहिणीनं. तर आपण घेऊया भाजी करून शिना दिवसा बराबर केलं म्हणजे खाऊन आपला झोपल. गोळ्या द्यायला रिकाम झालं ब 3 टायमिंग गोळ्या यायच्या. पहिल्यांदा आपला ही जी काय मेन मसाला आहे बघा ही तर एकदम भारी येते बघा. त्यात आपलं घरगुती मसाला जरा वापरले तर बरं का. मसाला का वापरले तर की त्याच्यात तोंडाला नाही चव म्हणून शिरा म्हणला जरा मग मी चांगली भाजी कर म्हणजे पोट भरून मी उशी खातो. आधी भाजून घ्यायची सगळं म्हणजे त्याला मिक्सरच्या भांड्यातनं पण जरा लाल भडक होत तर भाजलं का नाही उस तेल सुटस तर भाजलं म्हणजे मग म्हणायचं भाजलं. वाघ येईलच बघा आज. कुणी आणलं पैसे कुणी दिलं पैसे कुठं आलं 17ची 7 फोन गाडीत पडणार आहे आल्यावर. एकतर येळभर कामाचा व्हायचा आणि अजून ह्यांचा व्हायचा. घेऊया आपलं खोबरं टाकून खोबरं चुलीवर आपला जाळ काय लय लावला नाही बरं का. तेवढा टुंबाच लावला या. काय तर मसाला ही टाकूस तर दुसरं आपलं हे आपलं घरगुती केलेलं मसाला चांगला आहे बघा. चव पण देत आणि दुसरी गोष्ट लय मसाला नसल्यामुळं त्रास पण काय होत नाही. आता घरचं तिखट पण बघा संपत आलंय. एक दिवशी घरचं तिखट 1 किलोभर मिरच्याचं मग करावं असंच लाल भडक थोडा काळा इसूर पण करावं मग या. कारण की काळा इसूर का करावं नसती काळा जरा अशी बटाट्याची कालवण ही असली का नाही काळा इसूर टाकलं मग जेवासाठी कालवण चव देते ती चांगली लागते ती. आज कवळा वरडायला लागला या. तर आपला मसाला भाजलाय बरं का बहिणीनं. उस त्यातच मीठ उस मोठं टाकते. जरा मसाल्यातच मीठ टाकलं का नाही म्हणजे भाजीला चव येते. खाली लागायला लागले त्यामुळे मग आता वाटतं ही भाजलं असेल. खाली लागलंय चिटकायला. बोलतच नाही हो ओंकार ग बसतोया. पहिल्यासारखा हसून खिळून बोलत नाही. चष्टा मस्करी तसलं काय नाही बा. गपची बसत त्याच्या नादात. त्याला याड लागलंय त्याच्या शाळेचं. मग तू माझा अभ्यास बुडतोया कसं करायचं कसं नाही सांगा येईल म्हणलं बाबा नको टेन्शन घेऊ. लगेच मी पाणी ओतून घेतलंय बरं का. कारण की जरा मला पण गडबड आहे त्यामुळं. तर आपली भाजी कशी आली उकळ झालं एकदाच केलं बघा. वैतागून गेलाय जीव दिवस मावळाय गेलाय. इकडं दादू लागलाय टाकाय वैरण ही आलाय शाळेत ना आता. आता मी पण घेते धारा धुरा काढून शिना. तर चला बघूया ओंकारला देऊया आता एखादी ताजी भाकर करून शिना.